हिंदी कविता के मानचित्र में अनामिका का अपना मुकाम है। उन्होंने कविता को स्त्रीत्व से जोड़ते हुए उसमें भाषा और शिल्प का एक नया धरातल निर्मित किया है। कविता के ज़रिए यूँ कहें अनामिका जी ने स्त्री विमर्श में हस्तक्षेप किया है। और ख़ास बात यह है कि अनामिका स्त्री और पुरुष को भिन्न कोटि में रखते हुए भी दोनों को एक दूसरे का विरोधी बनाकर नहीं रचती। स्त्री और पुरुष की जो आपसी संबद्धता है, जो परस्पर तनाव है, उसे कलात्मक तरीके से सृजित करती हैं। यही खूबी अनामिका को अलग मुकाम पर खड़ा करती है। आज हम चर्चा कर रहे हैं अनामिका जी की बेजगह कविता। कैसे केश, औरत और नाखून अपनी जगह से गिरकर बेजगह हो जाती है, कहीं की नहीं रह जाती है। और ये कैसे ये बात शिक्षा संस्थाओं में, छोटे छोटे क्लासों में, छोटी छोटी कक्षाओं में ये पढ़ाया जाता है बच्चों को, और बच्चों के मन में ये बैठ जाता है, लड़कियों के मन में बाल्यकाल में ही ये बैठ जाता है कि लड़की की औकात क्या है, ये समझा दिया जाता है। तो केश, नाखून अपनी जगह जब होते हैं काफ़ी सराहनीय होते हैं। केश के बिना किसी का मुख सुंदर दिखता ही नहीं। नाखून भी काफ़ी सजा धजा कर हम रखते हैं, लेकिन औरत भी वैसी ही है। लेकिन अपनी जगह से हटकर ये तीनों ऐसे गिर जाते हैं, बेजगह हो जाते हैं। यही कविता का सार है। और उस कविता में कवियत्री ये दिखाती हैं कि कैसे राम को पाठशाला जा कहा जाता है, राधा को खाना पका, राम बताशा खा, राधा झाड़ू लगा। तो इस प्रकार ये जो पाठ हैं बाल्यकाल में सीखी जाती हैं। टीचर जब सिखाते हैं तो लड़कियों के मन में ये बैठ जाती है कि हमारी औकात झाड़ू लगाना, बर्तन मांजना और हमारे हम उम्र के भाई को खाना खिलाना, उनके लिए बिस्तर सजाना, ये सब हमारा काम है। ये बदलना चाहिए, ये मानसिकता। ये कविता हमें चीख चीख कर हमसे ये कहती है। अनामिका की एक और कविता जो मुझे काफ़ी पसंद है वो है स्त्रियाँ। स्त्रियाँ कविता पर एक वीडियो हम बाद में करेंगे, लेकिन उसकी कुछ पंक्तियाँ यहाँ कहे बिना नहीं रह जाती। वो स्त्रियाँ कविता शुरू ऐसे होती है। पढ़ा गया हमको जैसे पढ़ा जाता है कागज़ बच्चों की फटी कापियों का। हमें स्त्रियों को समाज इस तरह पढ़ता है जैसे बच्चों की फटे कॉपियों से अगर कोई कागज़ निकल जाता है तो हम उसे सरसरी निगाह डालकर पढ़ लेते हैं, बस यूं ही। फिर कविता आगे बढ़ती है और जो मुझे स्ट्राइकिंग लगे वो मैं कहना चाहूँगी। सुना गया हमको यूं ही उड़ते मन से जैसे सुने जाते हैं फिल्मी गाने। जैसे फिल्मी गाने हम यूं ही उड़ते मन से सुनते हैं, वैसे ही स्त्री को सुना गया। और फिर कविता आगे बढ़ते हुए ये कहती हैं कवित्री, एक दिन हमने कहा हम भी इंसान हैं, हमें कायदे से पढ़ो एक एक अक्षर। अब स्त्री कहने लगी कि हम भी इंसान हैं भाई, हमें भी कायदे से पढ़ो एक एक अक्षर। जैसे पढ़ा होगा बीए के बाद नौकरी का पहला विज्ञापन। जैसे बीए करने के बाद नौकरी के लिए विवश आप कोई विज्ञापन पढ़ते हैं बड़े ध्यान से, बड़ी सूक्ष्मता से, उसी प्रकार मैं भी चाहती हूँ, मैं भी इंसान हूँ। मुझे यूँ सरसरी नज़र से नहीं पढ़ा जाए, यूँ उड़ते मन से नहीं मुझे सुना जाए। मुझे कायदे से पढ़ो, एक एक अक्षर करके पढ़ो। और कविता का अंत मुझे काफ़ी रोचक लगा, मतलब एकदम व्यंग्यात्मक रूप से कविता यूँ अंत होती है। हे परम पिताओं, परम पुरुषों, बख्शो बख्शो अब हमें बख्शो। हे परम पिताओं, ये सुनते ही हंसी आती है। हे परम पिताओं, परम पुरुषों, बख्श दो हमें, हमें छोड़ दो, कृपया करके हमें अपनी जगह छोड़ दो। ये है अनामिका जी। इनकी कविता बेजगह जो जिसके बारे में आज हम चर्चा कर रहे हैं, ये गूगल सर्च कीजिए, बेजगह कविता इनका ही कविता पाठ में मिलेगा। इनकी ही मुख से जुबानी सुनने में अच्छा लगता है। इनकी इंटरव्यू सुनिए,
इंटरव्यूज़ में भी काफ़ी रोचक बातें ये कहती हैं। कैसे ये स्त्री पुरुष का भेदभाव बचपन से जब हम बच्चों को पालते हैं शुरू होता है, तो उनकी कुछ बातें, उनकी एक इंटरव्यू से मैंने सुना था कि लड़के जब छोटे होते हैं बच्चों की माँ की पल्लू से लगे रहते हैं, माँ से बड़ा लगाव होता है, लेकिन फिर समाज कहने लगता है कि ये थोड़ी फेमिनिन सी कहीं होने गई, इसमें इमोशनल फीलिंग्स माँ के साथ रह कर कुछ ज़्यादा तो नहीं हुआ, और उसे ज़बरदस्ती अलग कर दिया जाता है। मतलब कहीं माँ के साथ रह कर ये फीमेल जैसे ना हो जाए इसके इमोशंस। तो ये कवित्री, ये मुझे बहुत टचिंग लगा। कवित्री कहती हैं कि हम अपने लड़कों को इमोशनली इलिटरेट करते हैं। ऐसे कई उदाहरण उन्होंने दिए उसमें, उस इंटरव्यू में। वो कहती हैं कि लड़कों को ऐसे पालते हैं जैसे उनको कहा जाता है नारियल के समान हो, बाहर से बड़ा सख्त और खुरदरा। अगर तुम्हारे अंदर कोई इमोशंस हैं, फीलिंग्स हैं, वो नारियल के पानी की तरह अंदर छिपा रहना चाहिए, बाहर तुम्हें खुरदरा दिखना चाहिए। ऐसे हम सिखाते हैं अपने लड़कों को। तो लड़कों को, हमारे बच्चों को पालने का नज़रिया अगर हम बदलें तो काफ़ी बदलाव आ सकता है। यही उनके जो वाचन में है। और वो कहती हैं कि गुस्सा हो तो दिखाने वाली चीज़ है, ऐसे लड़कों को हम सिखाते हैं, लेकिन प्यार और कोमलता जैसे इमोशंस को छिपाना चाहिए, ये गलत बात है। फिर और उदाहरण उन्होंने दिया है उसमें, उस इंटरव्यू में। कहती हैं कि जैसे जो आतंकवाद हैं, जो आतंकवादी जो बनते हैं जवान, उनको बचपन से ही अपने माँ से अलग किया जाता है, क्योंकि माँ के साथ रहकर माँ का प्यार जिसने जाना हो वो आतंकवाद कभी बन नहीं सकता। तो इसीलिए ऐसे मिलिटेंट्स जो हैं उन्हें माँ से दूर रखा जाता है। तो माँ इतनी अहमियत रखती है, एक औरत इतनी अहमियत रखती है एक पुरुष के जीवन में, ये लेखिका कहती हैं। उनको सुनने में बड़ा मज़ा आता है, उनका इंटरव्यू ज़रूर देखिए। बड़ी तन्मयता से उनसे अपने आप एक लगाव सा जुड़ जाता है। मतलब वो स्त्री मन के भीतर बैठने में, स्त्री से संवाद करने में जो सहजता से वो करती हैं, उसमें ऐसा लगता है, उनकी बातों को सुनकर हमें ऐसा लगता है ये तो अपनी ही हुई, इनसे कुछ भी कहा जा सकता है। वो खुद कहती हैं कि मुझे गप्पे लगाना, मुझे ये जो विषय जो मिलते हैं स्त्रियों से, वो एक प्रोफेसर हैं इंग्लिश की, सत्यवती कॉलेज की, दिल्ली यूनिवर्सिटी में। लेकिन वो कहती हैं कि अगर बस स्टैंड में, रेलवे स्टेशन में, कहीं पे भी मुझे स्त्रियां आपस में बात करती नज़र आती हैं तो एक प्रेम का रिश्ता सा उनसे जुड़ जाता है, और बातों ही बातों में बातें निकल जाती हैं। तभी उन्हें ऐसा विषय मिलता है। तो स्त्री का जो रियलिटी है वो तब समझ पाती हैं। तो वो हमें भी आह्वान करती हैं कि अपने जो हमने एक बना रखा है अपना एक बाउंड्री, उससे उठकर, अपने से अलग होकर भी दूसरों को देखने की कोशिश कीजिए। तो चलते हैं हम बेजगह कविता की ओर। अपनी जगह से गिरकर कहीं के नहीं रहते केश, औरतें और नाखून। अन्वय करते थे किसी श्लोक को ऐसे हमारे संस्कृत टीचर, और मारे डर के जम जाती थी हम लड़कियां अपनी जगह पर। जगह जगह क्या होती है यह वैसे जान लिया था हमने अपनी पहली कक्षा में ही। याद था हमें एक एक क्षण आरंभिक पाठों का। राम पाठशाला जा, राधा खाना पका, राम आ बताशा खा, राधा झाड़ू लगा, भैया अब सोएगा जाकर बिस्तर बिछा। आहा नया घर है, राम देख यह तेरा कमरा है। और मेरा, ओ पगली, लड़कियां हवा धूप मिट्टी होती हैं, उनका कोई घर नहीं होता। जिनका कोई घर नहीं होता उनकी होती है भला कौन सी जगह। कौन सी जगह होती है ऐसी जो छूट जाने पर औरत हो जाती है। कटे हुए नाखूनों, कंघी में फंसकर बाहर आए केशों सी, एकदम से बुहार दी जाने वाली। घर छूटे, दर छूटे, छूट गए लोग बाग, कुछ प्रश्न पीछे पड़े थे वे भी छूटे। छूटती गई जगहें,
लेकिन कभी भी तो नेल कटर या कंघियों में फंसे पड़े होने का एहसास नहीं हुआ। परंपरा से छूटकर बस यह लगता है किसी बड़े क्लासिक से पास कोर्स बीए के प्रश्न पत्र पर चिटकी छोटी सी पंक्ति हूँ। चाहती नहीं, लेकिन कोई करने बैठे मेरी व्याख्या सप्रसंग। सारे संदर्भों के पार मुश्किल से उड़कर पहुँची हूँ। ऐसी ही समझी पड़ी जाऊँ जैसे तुकाराम का कोई अधूरा अभंग। अनामिका जी का जन्म मुजफ्फर बिहार में हुआ। इंग्लिश में एमए, पीएचडी एवं डीलिट करने के बाद सत्योती कॉलेज, जो कि दिल्ली विश्वविद्यालय के अधीन है, वहाँ अंग्रेज़ी विभाग में अध्यापन। इंग्लिश की प्रोफेसर होने के बावजूद अनामिका ने हिंदी कविता कोश को समृद्ध करने में कोई कसर बाकी नहीं छोड़ी। उनकी कविता संग्रह की बात करें तो गलत पते की चिट्ठी, बीजाक्षर, अनुष्टुप, समय के शहर में, खुरदरी हथेलियाँ, दूबधान और इसके अलावा कहानी संग्रह, उपन्यास, आलोचना, अनुवाद आदि के क्षेत्र में भी उन्होंने सफलतापूर्वक लेखनी चलाई। इतना ही नहीं, सोशल वर्कर भी हैं और उन्हें राजभाषा परिषद पुरस्कार, साहित्य सम्मान, भारत भूषण अग्रवाल एवं केदार सम्मान से नवाजा गया। अनामिका की कविता बेजगह। अपनी जगह से गिरकर कहीं के नहीं रहते केश, औरतें और नाखून। अन्वय करते थे किसी श्लोक को ऐसे हमारे संस्कृत टीचर। तो कवियत्री यहाँ हमारे समाज में जो बचपन से ही, जो पाठशाला में ही ये जो भेदभाव होता है वो सिखाया जाता है जाने अनजाने, और बच्चों के मन में ये बैठ जाता है कि औरत अथवा लड़की का स्थान कहाँ है, उसकी जगह कहाँ है, उसकी औकात क्या है, ये समाज हमें दिखा देती है बचपन से ही। वो कहती हैं कवियत्री कि एक श्लोक, संस्कृत के एक श्लोक का अन्वय करते हुए उनके संस्कृत टीचर यूँ कहती हैं, अपनी जगह से गिरकर कहीं के नहीं रहते केश, औरतें और नाखून। जैसे हम अपने बाल काटते हैं, केश मतलब बाल, और नाखून काटते हैं, जो हमारे नाखून होते हैं, नेल्स होते हैं, उसे वो बाल और नाखून, आपको पता है केश सिर पर ताज होता है, केश के बिना हमारा सौंदर्य एकदम अधूरा रह जाता है, और नाखून भी वैसे ही है, हाथ के सौंदर्य को बढ़ाती है। लेकिन अपनी जगह से गिरकर, मतलब केश जब बाल से गिर जाते हैं तो वो कहीं शोभा नहीं देती। मतलब अगर नीचे कहीं बाल पड़ा हुआ मिले तो सब एकदम इरिटेटेड हो जाते हैं, अगर खाने में कहीं पड़ गया तो कहना भी नहीं। नाखून भी ऐसे ही है, हाथ में बहुत सुंदर लगता है, उसमें बड़े बड़े अच्छे अच्छे रंग किए जाते हैं, नेल आर्ट करके हम उसे सुंदर से सजाते हैं। लेकिन एक बार नाखून जब कट जाता है, अपनी जगह से जब गिर जाता है, तो ये केश और नाखून, बाल और नाखून और औरतें सब एक जैसे ही हैं, कहीं के नहीं रहते। तो ये हमारी संस्कृत टीचर ने हमें बताया क्लास में, एक श्लोक का मीनिंग है ये, उसे अन्वय करते हुए बताया। और मारे डर के जम जाती थी हम लड़कियां अपनी जगह पर। हम लड़कियां एकदम से सहम जाती थीं ये सुनकर कि अपनी जगह से अगर हम गिरे, अगर हम लड़कों की तरह उठना बैठना शुरू कर दें, अपने नारी होने के जो बोध को अगर हम भूल कर कुछ कर डालें, तो हमारी अवस्था उस केश और उस नाखून के जैसे होगी, जिसे देखकर सबको एकदम गुस्सा आ जाएगा। अपनी जगह से गिरकर कहीं के नहीं रहते केश, औरतें और नाखून। अन्वय करते थे किसी श्लोक को ऐसे हमारे संस्कृत टीचर, और मारे डर के जम जाती थी हम लड़कियां अपनी जगह पर। संस्कृत टीचर की ये बातें सुनकर, इस श्लोक को सुनकर
हम अचंभे में पड़ जाते थे हम लड़कियां, और हम अपने आप कहने लगते थे जगह जगह क्या होती है। यह वैसे जान लिया था हमने अपनी पहली कक्षा में ही हमारी जगह क्या है, हमारी औकात क्या है, यह हमने जान लिया था। जगह क्या होती है यह हमने जान लिया था अपनी पहली कक्षा में ही। पाठशाला में जहाँ समत्व की भावना को उजागर किया जाना चाहिए, जहाँ भेदभाव न दिखाकर यूनिफॉर्मिटी दिखाया जाना चाहिए, वहीं भेदभाव पढ़ाया जाता है। और ये जाने अनजाने बच्चों के मन में ये बैठ जाती है कि जगह क्या होती है, हमारी औकात क्या है, हम अपनी पहली कक्षा में ही पहचान लेते हैं। याद था हमें एक एक क्षण आरंभिक पाठों का। और कवित्री फिर कहती हैं जो आरंभिक पाठ थे वो भी एकदम जेंडर ओरिएंटेड था, मतलब मेल फीमेल जो है पार्शियलिटी है वो हर एक पाठ में नज़र आता था। जैसे राम पाठशाला जा, राधा खाना पका। एक ही तरफ जहाँ राम को जो लड़का है उसे पाठशाला भेजा जा रहा है, और राधा जो उसी उम्र की है, हम उम्र है, उसे खाना पकाने को कहा जा रहा है। राम आ बताशा खा, राधा झाड़ू लगा। राम को बड़े प्यार से बुलाते हैं बताशा खाने के लिए। बताशा एक मीठी सी एक खाने की चीज़ होती है, स्वीट है, तो वो उसे खाने को बुलाते हैं। और राधा को क्या कहते हैं, जाओ झाड़ू लगाओ। भैया आप सोएगा, जाकर बिस्तर बिछा। अब राधा का ये काम है, राधा दासी जैसे बने, अपने भाई राजा जैसा है, राजकुमार जैसा है। भैया अब सोएगा, जाकर बिस्तर बिछा। राधा का ये काम है कि अपने भाई को सभी सुख सुविधाएं वो प्रदान करें। वो ये सब काम नहीं करेगा, वो तो राजकुमार है, वो सोएगा तो राधा बिस्तर बिछा कर देगी। आहा नया घर है, राम देख यह तेरा कमरा है। नए घर में रहने के लिए जाते हैं तो कहते हैं देखो राम देख यह तेरा कमरा है, और मेरा। और लड़की पूछती है मेरा कमरा कहाँ है। ओ पगली, लड़कियाँ हवा धूप मिट्टी होती हैं, उनका कोई घर नहीं होता। तो बड़े प्यार से माँ समझाती हैं, पगली लड़कियों का कोई घर नहीं होता, कोई कमरा नहीं होता, उसका अपना कोई स्पेस नहीं होता। लड़कियाँ हवा धूप मिट्टी होती हैं। जैसे देखते हैं ना, हवा धूप और मिट्टी ये सभी जगह मौजूद है, लेकिन उसका अपना कोई जगह नहीं है। अब धूप को सभी जगह देखेंगे, मिट्टी भी सभी जगह देखेंगे, मिट्टी हमें सब कुछ देती है, लेकिन जब हम बात करते हैं तो मिट्टी को कितनी अवज्ञा की दृष्टि से कहते हैं। जैसे कोई कहता है मेरे चप्पल की धूल तक मैं तुम्हें नहीं मानूंगा। ऐसे हवा भी है, सभी को सुख प्रदान करती है शीतल हवा, लेकिन वहीं वो उसका अपना खास जगह नहीं है। तो मुझे भी माँ यही समझाती है, ओ पगली लड़कियाँ हवा धूप मिट्टी होती हैं, उनका कोई घर नहीं होता। अब ये लड़की अब सोच में पड़ जाती है, जिनका कोई घर नहीं होता उनकी होती है भला कौन सी जगह। अब जब घर ही नहीं है लड़की का, घर मतलब हर एक इंसान का एक ऐसा जगह है जहाँ बड़े सुकून से उसका मन करता हो कि शाम होए और घर लौट आए। कहीं दूर जाना हुआ तो घर लौट आना। घर परिवार घर, ये हर एक के मन में रहता है, ये जीव जंतुओं के मन में भी रहता है। शाम होते ही सभी अपने बसेरे में पहुंच जाते हैं। अब जब लड़की सोचती है जिनका कोई घर ही नहीं है, उनकी होती है भला कौन सी जगह, उनके लिए कौन सा जगह होता होगा। जब दुनिया में घर ही नहीं है तो उनके लिए ऐसी कौन सी जगह होती होगी। कौन सी जगह होती है ऐसी जो छूट जाने पर औरत हो जाती है। ऐसी कौन सी जगह है जो एक बार हमसे छूट जाती है तब हम औरत कहलाए जाते हैं। कटे हुए नाखूनों कंघी में फंसकर बाहर आए केशों सी, एकदम से बुहार दी जाने वाली। अब औरत की क्या अवस्था है, कटे हुए नाखूनों जैसी, कंघी में फंसकर बाहर आए केशों सी। कंघी में जब बाल फंसकर आ जाते हैं,
हम एकदम से बुहार कर उसे फेंक देते हैं। कटे हुए नाखूनों को भी उसी तरह से लापरवाही से फेंक देते हैं। वही है औरत की अवस्था, नारी की अवस्था। कटे हुए नाखून और कंघी में फंसे हुए केश को जैसे एकदम से बुहार कर फेंक देते हैं, वही है समाज में नारी की अवस्था। घर छूटे, दर छूटे, छूट गए लोग बाग, कुछ प्रश्न पीछे पड़े थे वे भी छूटे। छूटती गई जगहें, लेकिन कभी भी तो नेल कटर या कंघियों में फंसे पड़े होने का एहसास नहीं हुआ। अब इस प्रकार समाज द्वारा जो नियम, समाज द्वारा जो पार्शियलिटी दिखाया जाता है, वो नारी भी एकदम से मानो उसे स्वीकार करती जाती है। फंसे पड़े होने का एहसास मानो उसे नहीं होता। घर छूट गए उसके, दर छूटे, दर मीन्स दहलीज या दरवाज़ा, छूट गए लोग बाग। नारी का यौवन के बाद जब विवाह होता है तो घर छोड़कर दूसरे घर की हो जाती, अपना दहलीज छोड़ देती है, अपने लोग बाग छोड़ देते हैं, उसे दूसरे परिवार में जाना पड़ता है। कुछ प्रश्न पीछे पड़े थे वे भी छूटे, उससे संबंधित कुछ थोड़ी बहुत जो प्रश्न थे वो भी छूट गए। छूटती गई जगहें, लेकिन कभी भी तो नेल कटर या कंघियों में फंसे पड़े होने का एहसास नहीं हुआ। अब दुख इस बात में है कि नारी भी इस पितृसत्तात्मक समाज की जो बातें हैं वो मानती चली आ गई परंपराओं से, और उसका घर छूटा, उसका दहलीज छूटा, उसके अपने लोग छूट गए, सब कुछ छूट गए, उसकी जगह छूट गई, उसका अपना कोई अस्तित्व ना रहा। लेकिन फिर भी सबसे दुख की बात तो ये है कि फंसे पड़े होने का एहसास ही उसे नहीं हुआ। वो फंसी पड़ी है किसी नेल कटर या कंघी के बीच, ये उसे एहसास नहीं हुआ। परंपरा से छूटकर बस यह लगता है किसी बड़े क्लासिक से पास कोर्स बीए के प्रश्न पत्र पर छिटकी छोटी सी पंक्ति हूँ। चाहती नहीं लेकिन कोई करने बैठे मेरी व्याख्या सप्रसंग। अब कवियत्री ये कहती हैं कि जब कोई परंपरा से छूट जाता है, जब समाज में नारी का अस्तित्व नहीं रह जाता, तो उसे ऐसा लगता है जैसे किसी बड़े क्लासिक से, जैसे कोई अच्छी सी क्लासिक किताब हो, उसमें से जब छोटे से एक प्रश्न को बीए के प्रश्न पत्र पर डाल दिया जाता है और जाने अनजाने लोग उसे उस प्रश्न पत्र को सॉल्व करते वक्त उस छोटी सी पंक्ति को उसके सप्रसंग व्याख्या करते हैं, उसी प्रकार कवियत्री को भी लगता है। परंपरा से छूटकर तो ऐसा ही लगता है, मतलब परंपरा से जुड़े रहने की चाह उसमें होती है, जैसे हर एक व्यक्ति की होती है। परंपरा से छूटकर उसका अपना अस्तित्व एक छोटी सी पंक्ति के जैसे है, जिसकी व्याख्या करने के लिए लोग बैठ तो जाते हैं, लेकिन उसका कोई अर्थ, कोई मायने नहीं ठहरता। वो एक बड़े क्लासिक का अंग बनकर जब रहती है, तभी उसमें कुछ मायने रहता है, तभी उसे लोग मानेंगे। एक क्लासिक का जब भाग होती है वो, तो परंपरा से छूटकर नारी को भी यही लगता है कि वो छोटी सी पंक्ति है जो एक बीए के प्रश्न पत्र पर छिटक गई है, और जाने अनजाने परीक्षार्थी उसे सप्रसंग व्याख्या करने के लिए बैठ जाते हैं। वो ये नहीं चाहती नारी भी परंपरा से जुड़कर जीना चाहती है। सारे संदर्भों के पार मुश्किल से उठकर पहुंची हूँ, ऐसी ही समझी पढ़ी जाऊं जैसे तुकाराम का कोई अधूरा अभंग। फिर कवियत्री कविता के अंत में कहती हैं कि मैं सारे संदर्भों को पार कर, इन सारी मुश्किलों को, समाज के इस नज़रिए को पार कर यहाँ तक मुश्किल से उठकर पहुँची हूँ। चारों तरफ जब पितृसत्तात्मक समाज हमें यही समझाती है कि तुम्हारी जगह क्या है, तो उसके बाद मुश्किल से उठकर अगर कोई नारी पहुंच जाती है तो उसके मन में यही रहता है कि मैं ऐसी ही समझी पड़ी जाऊं जैसे तुकाराम का कोई अधूरा अभंग। तुकाराम महाराष्ट्र के एक संत कवि थे जो अभंग छंद में कविता करते थे, मतलब वो एक जनसाधारण की भाषा लगती थी, लेकिन काफ़ी कौतूहलपूर्ण, और उसे सॉल्व करने में काफ़ी आनंद भी आता है। उस कविता को, उस अभंग कविता को पढ़ने में भी आनंद आता है। तो कवियत्री कहती हैं मैं भी ऐसी ही समझी पड़ी जाऊं,
मैं बड़ी मुश्किल से उड़कर यहाँ पहुँची हूँ, सारे संदर्भों को पार कर पहुँची हूँ। तो अगर कोई नारी इस समाज में ऐसे सिखाया जाता है पाठशाला में, परिवार में, समाज में, तो ये जो जो डिफ्रेंशिएट किया जाता है लड़का और लड़की में जन्म से लेकर अंत तक, उन संदर्भों को पार कर यदि मुश्किल से उड़कर पहुंच भी जाता है तो उसकी यही आशा होती है उस नारी की, मैं ऐसी ही समझी पड़ी जाऊं जैसे तुकाराम का कोई अधूरा अभंग हो। अभंग उस छंद वाली कविता तुकाराम की खास करके काफ़ी खंडित अर्थ रखती है उसे। वो एक सेंटेंस या 2 सेंटेंस में है कविता, लेकिन अंदर में बहुत सी मीनिंग उजागर करती है। तो कवित्री कहती है, मैं भी ऐसे ही समझी पड़ी जाऊं, मैं बड़ी मुश्किल से उड़कर यहाँ तक पहुँची हूँ, कई संदर्भों को पार कर यहाँ तक पहुँची हूँ। तो मेरी भी ऐसी ही समीक्षा किया जाए जैसे तुकाराम का कोई अभंग का हम करते हैं। तो यहाँ संपूर्ण कविता में कवित्री समाज को, स्त्री के उस दुख दर्द को का बयान करती है जहाँ उसका अपना कोई जगह ही नहीं है, ना अपना कमरा है, ना अपना घर है, ना अपनी कोई परंपरा है। बस हवा और मिट्टी और धूल जैसे, या फिर केश और कटे हुए नाखून जैसे स्त्री का जो अस्तित्व है, उसके खिलाफ ये चीख है, नारी की चीख। അനാമിക എഴുതിയ പോയം ബേജഗ. ജഗ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് സ്പേസാണ്. ബേജഗ നമ്മുടെ സ്പേസ് ഇല്ലായ്മ, സ്ഥാനം. നമുക്ക് ഒരു സ്ഥാനം ജഗ, ആ സ്ഥാനം ഇല്ലാതാകുക, ബേജഗ. अपनी जगह से गिरकर कहीं के नहीं रहते केश औरतें और नाखून. कवित्री कहती हैं മുടി, കേശ്, औरतें സ്ത്രീകൾ, നാഖൂൻ നഖം, ഈ 3 സാധനവും സാമ്യമുണ്ട്. എങ്ങനെയാണ്? അപ്നി ജഗ സെ ഗിർക്കർ, അവർക്ക് ഈ 3 കേശ്, നാരി, നഖം, ഇവർക്ക് അതിൻ്റേതായ സ്ഥാനമുണ്ട്. ആ സ്ഥാനത്തിൽ നിന്ന് താഴെ വീഴുമ്പം അത് വളരെ അരോചകമായിട്ട് തോന്നും. അവർ ആ സ്ഥാനം വിട്ട് മാറുമ്പം ആൾക്കാർക്ക് വളരെ ഇറിറ്റേറ്റഡായിട്ട് തോന്നും. ഈ ഒരു ശ്ലോകമാണിത്. അന്വയ കർത്തേ थे किसी श्लोक को ऐसे हमारे संस्कृत टीचर एक श्लोक पढ़ा रही थी हमें. ഞങ്ങളെ ഒരു ശ്ലോകം, സംസ്കൃതത്തിലൊരു ശ്ലോകം പഠിപ്പിക്കുകയായിരുന്നു ടീച്ചർ. അതിൽ പറഞ്ഞൊരു ശ്ലോകത്തിൻ്റെ മീനിങ്ങാണിത്. മുടി, നാരി, നഖം, ഈ 3 എണ്ണവും അതാത് അവരവരുടെ സ്ഥലത്ത്, അവരിരിക്കേണ്ട സ്ഥലത്ത് ഇരിക്കുമ്പം വളരെ ഭംഗിയുള്ളതാണ്, വളരെ എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമാണ്. പക്ഷേ അവിടെ നിന്ന് ഇപ്പം നമ്മൾ മുടി തന്നെ ആയാലും തറയിൽ കിടക്കുന്ന കണ്ടാൽ നമുക്ക് ഇറിറ്റേറ്റഡ് ആവും, ചീപ്പിൽ കുടുങ്ങി കിടക്കുന്ന കണ്ടാൽ ഇറിറ്റേറ്റഡ് ആവും. എങ്കിൽ നമ്മൾ തലയിൽ അത് ഇരിക്കുമ്പം വളരെ മനോഹരമാണ് മുടി, കേശ്. പിന്നെ ഭക്ഷണത്തിനകത്ത് വീണാൽ പിന്നെ പറയും വേണ്ട. അതുപോലെയാണ് നഖം. നമ്മൾ നെയിലാട്ടൊക്കെ ചെയ്ത് വളരെ മനോഹരമായിട്ട് നഖം വെക്കും. അത് പക്ഷേ വെട്ടിയ നഖം എവിടെയെങ്കിലും കണ്ടാൽ എല്ലാവർക്കും വളരെ ഇറിറ്റേറ്റഡ് ആവും. അപ്പോൾ അപ്നി ജഗ സെ ഗിർക്കർ കहीं के नहीं रहते केश औरतें और नाखून. ये सुनकर, ഇത് കേട്ടിട്ട് മാരെ ഡർ കെ ജം ജാത്തി थी हम लड़कियां अपनी जगह पर, ഇത് കേട്ടിട്ട് ഞങ്ങളങ്ങ് പേടിച്ചങ്ങ് ഒരു സ്ഥലത്തങ്ങ് ഇരുന്ന് പോവായിരുന്നു. ജം ജാന മീൻസ് ഇരിക്കുന്നിടത്ത് അങ്ങ് ഒട്ടിപ്പോവുക. ബറഫ് ജംന എന്ന് പറയും. നമ്മൾ വെള്ളം ഐസാക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഐസായി ഉറച്ചു പോകുന്ന പോലെ ഇത് കേട്ട് സംസ്കൃത് ടീച്ചർ ഇത് പറയുന്ന കേട്ട് ഈ കൊച്ചു കുട്ടികളായ ഞങ്ങൾ പെൺകുട്ടികളെല്ലാം ഇരിക്കുമ്പോൾ അങ്ങ് അനങ്ങാതങ്ങ് ഇരിക്കും. അവിടെ ഒരു ആദ്യ പാഠം ഞങ്ങളുടെ മനസ്സിൽ പാകുകയാണ്. എന്ന് വെച്ചാൽ പെൺകുട്ടികളാണ് നിങ്ങൾ, നിങ്ങളുടേതായ സ്ഥലത്ത് നിങ്ങളുടേതായ ഒരു അച്ചടക്കത്തിൽ ജീവിക്കണം, അല്ലെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് വളരെ ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാകും എന്നുള്ളത്. അപ്പം സംസ്കൃത് ടീച്ചറിൻ്റെ ഈ വാക്കുകൾ കേട്ടിട്ട്, ഈ ശ്ലോകത്തിൻ്റെ ഇങ്ങനെ വ്യാഖ്യാനിക്കുന്ന കേട്ടിട്ട് ഹം സോച്തേ ഹൈ, ഞങ്ങൾ വിചാരിക്കും ജഗ ക്യാ ഹോത്തി ഹൈ, അങ്ങനെ ഒരു പ്രത്യേക പെൺകുട്ടികൾക്ക് വേറൊരു സ്ഥലം, അങ്ങനെ ഒരു ജഗ ഉണ്ടോ? വോ ക്യാ ഹോത്തി ഹൈ. യഹ വൈസെ ജാൻ ലിയാ താ ഹംനെ അപ്നി പെഹ്ലി കക്ഷാ മേ ഹി, അങ്ങനെ ആദ്യ പാഠത്തിൽ തന്നെ ഞങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി ഞങ്ങളുടെ സ്ഥലം എന്താണെന്ന്, ഞങ്ങളുടെ വില എന്താണെന്ന് പെൺകുട്ടികൾക്ക്. അതേപോലെ കേശ്, ഓർത്തേം ഓർ നാഖൂൻ, പുരുഷന്മാരെ പറ്റി ടീച്ചർ പറഞ്ഞില്ല, പെൺകുട്ടികളെ പറ്റിയാണ് പറഞ്ഞത്. അപ്പം നമ്മുടെ സ്ഥാനം എന്താണെന്ന് ആദ്യ പാഠത്തിൽ തന്നെ, സ്കൂളിൽ വെച്ച് തന്നെ ഞങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി.
യാദ് താ ഹമേ ഏക് ഏക് ക്ഷൺ ആരംഭിക് പാഠവും കാ. ഇത് മാത്രമല്ല, ചെറിയ ക്ലാസ്സിൽ ഞങ്ങളെ പഠിപ്പിച്ച ഓരോ പാഠഭാഗങ്ങളും ഞങ്ങൾക്ക് ഇപ്പോഴും മനസ്സിൽ ഓർമ്മ തറച്ചു നിൽക്കുകയാണ്. അതെന്താണ് ഞങ്ങളെ പഠിപ്പിച്ചത്? രാം പാഠശാല ജാ, രാധ ഖാനാ പക. രാം ആൺകുട്ടി, വീട്ടിലെ ആൺകുട്ടി സ്കൂളിൽ പോകട്ടെ, പെൺകുട്ടി രാധ, അതേ പ്രായത്തിലുള്ള രാധ ഭക്ഷണം പാകം ചെയ്യാൻ പോകും. രാം ആ ബതാശ ഖാ. ബതാശ ഒരു സ്വീറ്റ് ഡിഷാണ്. രാമൻ അത് കൊടുക്കുന്നു. രാധയോട് പറയുന്നു പോയി തൂക്കാൻ പറയുന്നു. രാധ ഝാഡു ലഗ. ഇതൊരു ജെൻഡർ ബയസ് ചെറിയ പ്രായത്തിൽ തന്നെ ഫാമിലിയിലും അതേപോലെ തന്നെ കാണാൻ പറ്റും. എന്നിട്ട് അത് ഫാമിലിയിൽ കാണുന്ന ഈ ജെൻഡർ ഡിസ്ക്രിമിനേഷൻ സ്കൂളിൽ ചെല്ലുമ്പോൾ പാഠഭാഗങ്ങളിലും അതേപടി ഉണ്ട്. ഇത് ഇന്നും നോർത്ത് ഇന്ത്യയിലെ പല സ്റ്റേറ്റ്സിലും ഇന്നും ഈ അവസ്ഥയുണ്ട്. ആൺകുട്ടിയായാൽ മാത്രമേ വംശം നിലനിൽക്കൂ എന്നുള്ള ഒരു ധാരണ വെച്ച് പുലർത്തുന്ന ഒരുപാട് കുടുംബങ്ങളുണ്ട്. അതേപോലെ വീട്ടിൽ ഡിസ്ക്രിമിനേറ്റ് ചെയ്യുന്നത്, ആൺകുട്ടിക്കും പെൺകുട്ടിക്കും വേറെ രീതിയിൽ അച്ഛനമ്മ ബിഹേവ് ചെയ്യുന്നത്. അതിൻ്റെ ഒരു എക്സാമ്പിളാണ് രാം പാഠശാല ജാ. രാം സ്കൂളിൽ പോവും, രാധ ഖാനാ പക, രാധ ഭക്ഷണം പാകം ചെയ്യുക. രാം ആ ബതാശ ഖാ, രാമിന് ഭക്ഷണം കൊടുക്കുക. രാധ പോയി തൂക്കുക. പിന്നെ അടുത്തത് ഭയ്യ ആപ് സോയേഗ ജാക്കർ ബിസ്തർ ബിഛ. ഇനി ഭയ്യ ജോ രാം ഹേ, ഭയ്യ ഹേ, ലടക്ക ഹേ, അവനിപ്പോൾ ഇനി ഉറങ്ങണം, റെസ്റ്റ് ചെയ്യേണ്ട സമയമായി. അപ്പോൾ രാധ എന്താ ചെയ്യേണ്ടത്? ജാക്കർ ബിസ്തർ ബിഛ, ബ്രദറിന് കിടക്കാനുള്ള ബെഡെല്ലാം റെഡിയാക്കി കൊടു, ബ്രദറിന് കിടക്കണം. ആഹാ നയാ ഘർ ഹേ. ഇനിയും പുതിയ വീട്ടിലേക്ക് താമസം മാറുന്ന കുടുംബത്തിലെ രാം ദേഖ് യഹ് തേരാ കമറ ഹേ. എന്നിട്ട് അമ്മയും അച്ഛനും പറയുന്നത് ആ മോന് വേണ്ടിയുള്ള റൂം. അപ്പം അതേ പ്രായത്തിലുള്ള പെൺകുട്ടി നാച്ചുറലി ഒരു ചോദ്യമാണ്, ഓർ മേര, എൻ്റെ റൂമോ? അപ്പോൾ ഈ ഒരു അടുത്ത ഈ 3 സെൻറ്റൻസിൽ ഇതിൻ്റെ ഫുൾ മീനിങ് ഉള്ളടക്കമുണ്ട്. ഓ പഗ്ലി ലഡ്കിയാ ഹവാ ധൂപ്പ് മിട്ടി ഹോത്തി ഹേ, ഉൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. ഓ പഗ്ലി, എന്ത് പൊട്ട ചോദ്യമാണ് ചോദിക്കുന്നത്. പെൺകുട്ടികൾക്ക് അങ്ങനെ പ്രത്യേകിച്ച് റൂമൊന്നുമില്ല. പെൺകുട്ടികൾ ഹവാ ധൂപ്പ് ഓർ മിട്ടി ഹോത്തി ഹേ, വായു, വെയിൽ, മണ്ണ്, ഇതുപോലെയാണ് പെൺകുട്ടികളുടെ അവസ്ഥ. വായു എല്ലാവർക്കും ശീതളമായ കാറ്റ് വീശി എല്ലാവർക്കും സന്തോഷം നൽകും. വെയിലും അതുപോലെയാണ്, എല്ലാവർക്കും നന്മ നൽകും. മിട്ടി ഭി ऐसे ही है, മിട്ടി സെ സഭി ചീജേं ഉപജ്തി हैं. എല്ലാ സാധനങ്ങളും മണ്ണിൽ നിന്നാണ് വിളയുന്നത്. പക്ഷേ നമ്മൾ മണ്ണിന് ഒരു വിലയും കൊടുക്കില്ല. എൻ്റെ കാലിൻ്റെ മൺതരി പോലും ഞാൻ നിനക്ക് വില തരില്ലെന്ന് നമ്മൾ വാക്കുകൾ ഉപയോഗിക്കും. അപ്പോൾ അതുപോലെയാണ് സ്ത്രീകൾ. ഇൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. അപ്പോൾ അമ്മ പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കി, നമ്മളെല്ലാം പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കുന്ന അമ്മ ഈ ഒരു ഫാക്റ്റ് എനിക്ക് പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്കി. ഓ പഗ്ലി ലഡ്കിയാ ഹവാ ധൂപ്പ് മിട്ടി ഹോത്തി ഹേ, ഉൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. പെൺകുട്ടികൾക്ക് ഒരു വീടും ഒരു ജഗ ഭി നഹീ ഹോത്ത, കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. കവിത ഇങ്ങനെ മുന്നോട്ട് പോവാണ്. ജിൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത ഉൻകി ഹോത്തി ഹേ ഭല कौन सी जगह होती है ऐसी जो छूट जाने पर औरत हो जाती है. അപ്പോൾ ഈ ഒരു ചോദ്യം ഞങ്ങളുടെ മനസ്സിൽ, പെൺകുട്ടികളുടെ മനസ്സിൽ, നമുക്കൊരു വീടില്ല. ജിൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. നമ്മളൊരു വീട്ടിൽ താമസിക്കുകയാണ് ഒരു അംഗത്തെ പോലെ, പക്ഷേ നമ്മളെ അങ്ങനെ കൺസിഡർ ചെയ്യുന്നില്ല. അപ്പോൾ ऐसी कौन सी जगह होती है जो छूट जाने पर औरत हो जाती है. വീടില്ലാതാകുകയാണോ, അതാണോ സ്ത്രീയുടെ മീനിങ് എന്ന് ഞങ്ങൾ ഉള്ളിൽ തന്നെ ഞങ്ങൾക്ക് ഈ ഒരു ചോദ്യം ഞങ്ങളുടെ മനസ്സിലിങ്ങനെ വരുന്നുണ്ട്. ജിൻകാ കോയി ഘർ നഹീ ഹോത്ത. എല്ലാ ജീവജാലങ്ങളും, മനുഷ്യർ മാത്രമല്ല മറ്റെല്ലാ ജീവജാലങ്ങളും സന്ധ്യ ആകുമ്പം തന്നെ വീട്ടിലേക്ക് വരണമെന്നൊരു വെപ്രാളമുണ്ട്, ഒരു ആകാംക്ഷയുണ്ട്. തന്നെ വീട്ടിൽ നമ്മളെ കാത്തിരിക്കുന്ന കുടുംബാംഗങ്ങളുണ്ട്. അപ്പോൾ ഇത് ഇല്ലാതെ വരുന്ന ഒരു സ്ത്രീയുടെ അവസ്ഥ, നമ്മൾ വീടേ ഇല്ല, മുറിയില്ല, വീടില്ല, അപ്നാ കോയി ജഗഹി നഹീ ഹൈ. जिनका कोई घर नहीं होता उनकी होती है भला कौन सी जगह होती है ऐसी जो छूट जाने पर औरत हो जाती है. സ്ഥലമില്ലാതെ വരിക, സ്ഥാനമില്ലാതെ വരിക എന്നതിനെയാണോ സ്ത്രീ എന്ന് വിളിക്കുന്നത് എന്ന് വരെ തോന്നിപ്പോവും. कटे हुए नाखूनों कंघी में फंसकर बाहर आए केशों सी एकदम से बुहार दी जाने वाली. നമ്മൾ വെട്ടിയ നഖം, പിന്നെ കങ്കി ചീപ്പിൽ ഫസ്കർ ബാഹറായി കേശ്. നമ്മൾ മുടി ചീവുമ്പം ചില മുടി ചീപ്പിൽ കുരുങ്ങാറുണ്ട്. അപ്പം നമ്മൾ വളരെ അവജ്ഞയോടെ ബുഹാർ ദി ജാനേവാലി, ബുഹാർന മീൻസ് വളരെ അവജ്ഞയോടെ എടുത്ത് കളയുക. വെട്ടിയ നഖം ഇവിടെ ഇരിക്കുന്ന കണ്ടാൽ നമ്മൾ വളരെ ഡിസ്റ്റർബ്ഡ് ആവും, നമ്മൾ എടുത്ത് കളയും.
അതുപോലെ ചീപ്പിൽ കുരുങ്ങിയ കങ്കി മേ ഫസ്കർ ബാഹറായ കേശ് നമ്മൾ വളരെ ഡിസ്റ്റർബ്ഡ് ആവും, നമ്മളെടുത്ത് കളയും. അങ്ങനെയാണ് സ്ത്രീകളുടെ സ്ഥാനം തെറ്റി സ്ത്രീകൾ അഭിപ്രായം പറയാൻ പാടില്ല. സ്ത്രീകൾ വെളിയിൽ പ്രത്യക്ഷമായിട്ട് എല്ലാ ജോലികളും ചെയ്യണം വീട്ടിൽ, പക്ഷേ സ്ത്രീക്ക് സ്ത്രീയുടേതായ ഒരു അസ്തിത്വമൊന്നും കാണിക്കാൻ പാടില്ല, തീരുമാനങ്ങൾ എടുക്കാൻ പാടില്ല. അങ്ങനെ കാണുമ്പം അത് എങ്ങനെയാണ്, ചീപ്പിൽ കുരുങ്ങിക്കിടക്കുന്ന മുടിയെടുത്ത് കളയുന്ന പോലെ, വെട്ടിയ നഖം എവിടെയെങ്കിലും കണ്ട അവജ്ഞയോടെടുത്ത് കളയുന്ന പോലെ കളയപ്പെടും സ്ത്രീ. അതാണ് കവിത്രി പറയുന്നത്. घर छूटे दर छूटे छूट गए लोग बाग, कुछ प्रश्न पीछे पड़े थे वे भी छूटे, छूटती गई जगहें लेकिन कभी भी तो नेल कटर या कंघियों में फंसे पड़े होने का एहसास नहीं हुआ. हमारे घर छूटे, ഞങ്ങളുടെ വീട് ഞങ്ങൾക്ക് നഷ്ടപ്പെട്ടു. നമ്മൾ ഒരു പ്രായം കഴിഞ്ഞ് സ്ത്രീ വിവാഹിതയാവുമ്പം അവൾക്ക് അവിടെ സ്വന്തം വീട് നഷ്ടപ്പെടുന്നു. ദർ ഛൂട്ട്ന, ദർ ദഹലീസ് അല്ലെങ്കിൽ വാതിൽ, നമ്മുടെ വാതിൽ കടന്ന് നമ്മുടെ വീടിൻ്റെ, നമ്മൾ കളിച്ചു വളർന്ന മുറ്റം, നമ്മൾ കളിച്ചു വളർന്ന ഫ്രണ്ട്സ്, സഹോദരങ്ങൾ, കുടുംബം, നാട്ടുകാർ എല്ലാം വിട്ടിട്ട് നമ്മൾ വേറൊരു വീട്ടിലേക്ക് പോകും. छूट गए लोग बाग, सभी लोग बाग, എല്ലാ ആൾക്കാരും, ലോഗ് ബാഗ് മീൻസ് ജനങ്ങൾ, ആൾക്കാരെല്ലാം നമുക്ക് പരിചയമുള്ള എല്ലാം, നമ്മൾ ബാല്യകാലം മുതൽ നമ്മൾ കണ്ടു പരിചയിച്ച എല്ലാവരെയും വിട്ടിട്ട് നമ്മൾ പോവും. കുച്ച് പ്രശ്ന പീछे പടേ ഥേ വേ ബി ഛൂട്ടെ, നമ്മളുടെ മുകളിൽ പല ചോദ്യങ്ങളും പലരും പല സമയത്തായിട്ട് നമ്മുടെ വളരുന്ന പ്രായത്തിൽ ഉന്നയിച്ച് അതെല്ലാം വിട്ടിട്ട് നമ്മൾ പോയി. ഛൂട്ടി ഗൈ ജഗഹേ, ഓരോരോ സ്ഥാനം ഞങ്ങൾക്ക് നഷ്ടപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. लेकिन कभी भी तो नेल कटर या कंघियों में फंसे पड़े होने का एहसास नहीं हुआ. ലേഖികയ്ക്ക് ഇതാണ് ദുഃഖം. സ്ത്രീകൾ ഇങ്ങനെ ഓരോന്നും നഷ്ടപ്പെടുത്തി, ഓരോ സ്ഥാനവും നഷ്ടപ്പെടുത്തി പോകുമ്പോഴും, യാത്ര തുടരുമ്പോഴും, ഛൂട്ടി ജോ ഗൈ ജോ ജഗഹേ, നമുക്ക് നഷ്ടപ്പെട്ട നമ്മുടെ സ്ഥാനങ്ങൾ, അത് നമുക്ക് അങ്ങനെ ഉസ്കാ എഹസാസ് നഹി ഹുവ, നമുക്കതിൻ്റെ തോന്നൽ പോലും ഉണ്ടാവുന്നില്ല എന്നുള്ളതാണ്. ഹം നെയിൽ കട്ടർ യാ കങ്കിയോ മേ ഫസേ പടേ ഹേ, നെയിൽ കട്ടറിൻ്റെ മൂർച്ചേറിയ അതിൻ്റെ കീഴിലുള്ള ഒരു നഖത്തിൻ്റെ അവസ്ഥയാണ് സ്ത്രീക്ക്. കങ്കിയോ മേ ഫസേ പടേ ബാൽ കെ സമാൻ ഹേ, ചീപ്പുകളുടെ ഇടയിൽ കുരുങ്ങിയ മുടി പോലെ നിസ്സഹായ അവസ്ഥയാണ് സ്ത്രീ എന്ന് പോലും സ്ത്രീകൾക്ക് പലർക്കും അങ്ങനൊരു ബോധം പോലും ഉണ്ടായില്ല. ഇങ്ങനെ ഓരോ സ്ഥാനവും കുടുംബത്തിലും വീടിലും നാട്ടിലും നഷ്ടപ്പെട്ടിട്ട് അതങ്ങനെ ഒരു ശീലമായി മാറി. നമ്മുടെ ഈ ഒരു പെട്രിയാക്കൽ സൊസൈറ്റിയിൽ ഇതിങ്ങനെ കണ്ട് കേട്ട് ഇങ്ങനെയാണ് സ്ത്രീകൾ ജീവിക്കേണ്ടതെന്നുള്ളതായി. അങ്ങനെ ഒരു എഹസാസ് പോലും, അങ്ങനെ ഒരു ഫീലിംഗ് പോലും സ്ത്രീകൾക്കില്ലാതായി. കി തും നെയിൽക്കട്ടർ യാ കങ്കിയോ മേ ഫസേ പടേ ഹോ, നെയിൽക്കട്ടറിൻ്റെ മൂർച്ചേറിയ അതിൻ്റെ കീഴിൽ പെട്ട ഒരു നഖം പോലെയാണ് നീ, അല്ലെങ്കിൽ ഒരു ചീപ്പിൽ കുരുങ്ങിക്കിടക്കുന്ന മുടി പോലെയാണ് സ്ത്രീ എന്ന് പോലും ആ തോന്നൽ പോലും സ്ത്രീകൾക്ക് ഇല്ലാതെയായി. परंपरा से छूटकर बस यह लगता है किसी बड़े क्लासिक से पास कोर्स BA के प्रश्न पत्र पर छिटकी छोटी सी पंक्ति हूँ. അങ്ങനെ ഈ ട്രഡീഷനിൽ നിന്ന്, ഈ ട്രഡീഷൻ പരമ്പര എന്നൊക്കെ പറയുമ്പോൾ അത് പുരുഷന്മാർക്ക് മാത്രമുള്ളതാണ് എന്നുള്ളൊരു ബോധം വരുമ്പം കവയിത്രി പറയുന്നത്, ആ ട്രഡീഷനിൽ നിന്ന് വിട്ടുമാറി എൻ്റെ അവസ്ഥ എങ്ങനെയാണ്, ഒരു ക്ലാസിക് ലിറ്ററേച്ചറിൻ്റെ ഒരു ക്ലാസിക് ബുക്ക്, അത് ക്ലാസിക് ആയിട്ട് അറിയപ്പെടുമ്പം വളരെ ഫേമസ് ആയിട്ട് എല്ലാവരും വളരെ പ്രശംസിക്കുന്നതാണ്. അതിൽ നിന്ന് ഒരു പാരഗ്രാഫ് ഒരു BA എക്സാമിൻ്റെ ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പറിൽ വന്ന് വീഴുമ്പോൾ, ചിട്ടക്കന മീൻസ് വന്ന് വീഴുക, ചോട്ടി സി പങ്ക്തി, ആ പരമ്പരയിൽ നിന്ന് മാറി സ്ത്രീയെ കാണുമ്പോൾ, ഒരു ക്ലാസിക്കിൽ നിന്ന് മാറി ഒരു ചെറിയ പാരഗ്രാഫ് ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പറിൽ വന്ന് വീണ പോലെയാണ് സ്ത്രീക്ക് തോന്നുന്നത്. ചാഹത്തി നഹി ലേക്കിൻ കോയി കർണേ ബാഠേ മേരി വ്യാഖ്യാ സപ്രസംഗ്, എക്സാമിന് വരുന്ന അനോട്ടേഷൻ ചെയ്യുന്ന പാസേജ് നമ്മൾ വളരെ ആഗ്രഹം കൊണ്ടല്ല അത് അനോട്ടേറ്റ് ചെയ്യുന്നത്, കാരണം എക്സാമിന് വന്നു അതുകൊണ്ട് അത് അനോട്ടേറ്റ് ചെയ്യുന്നു. അങ്ങനത്തെ ഒരു ലാഘവത്തോടെയാണ് സ്ത്രീയെ അനോട്ടേറ്റ് ചെയ്യപ്പെടുന്നത്. അത് എഴുത്തുകാരി പറയുന്നത്, ഞാൻ ആ ക്ലാസിക്കിൻ്റെ ഭാഗമായിട്ടിരിക്കാനാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. വോ പരമ്പര, ആ ട്രഡീഷൻ, അത് ആസ് എ ഹോൾ ആ പരമ്പരയിലെ ഒരു ഭാഗമായിട്ടിരിക്കുമ്പോൾ എന്നെ ഒരു ക്ലാസിക്കായിട്ട് കൺസിഡർ ചെയ്യും. അതിൽ നിന്ന് മാറി ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പറിൽ ആർക്കും വേണ്ടാത്ത ഒരു ക്വസ്റ്റ്യനായിട്ട് വരുമ്പം മനസ്സില്ലാ മനസ്സോടെ അനോട്ടേറ്റ് ചെയ്യുന്ന ഒരു രീതി അതെനിക്കിഷ്ടമല്ല. സാരേ സന്ദർഭോं के पार मुश्किल से उड़कर पहुंची हूँ, ऐसी ही समझी पढ़ी जाऊँ जैसे तुकाराम का कोई अधूरा अभंग.
സാരേ സന്ദർഭവും കെ പാർ ഇങ്ങനത്തെ സിറ്റുവേഷൻസ് എല്ലാം ഓവർകം ചെയ്ത് मैं मुश्किल से पहुंची हूँ इस मुकाम में ഞാൻ അഥവാ ഏതെങ്കിലും സ്ത്രീ സമൂഹത്തിൻ്റെ ഇങ്ങനത്തെ ഒരു ചിന്താഗതിയുടെ ഇടയ്ക്ക് എന്തെങ്കിലും ഒന്ന് സ്ത്രീത്വപരമായി ചിന്തിക്കാൻ കഴിവുള്ളവളായി മാറിയെങ്കിൽ मैं बड़ी मुश्किल से ऐसे पहुंची हूँ എനിക്ക് ഒരുപാട് ബുദ്ധിമുട്ടുകൾ സഹിക്കേണ്ടി വന്നു എന്ന് മനസ്സിലാക്കണം. സാരേ സന്ദർഭവും കെ പാർ എല്ലാ സിറ്റുവേഷൻസും ഞാൻ ഓവർകം ചെയ്തു ഉസ്കെ പാർ ऐसी ही समझी पड़ी जाऊँ और मैं चाहती हूँ कि मैं तुकाराम के अधूरे अभंग के जैसे पड़ी जाऊँ. തുക്കാറാം മഹാരാഷ്ട്രയിലെ ഒരു സെയിൻറ്റ് പോയറ്റാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ അഭംഗ് ഛന്ദിലാണ് അദ്ദേഹം കവിത എഴുതുന്നത്. ഒറ്റ സെൻറ്റൻസിലൊക്കെ കാണുള്ളൂ, പക്ഷെ വളരെ അട്രാക്റ്റീവായിട്ട് എല്ലാവരെയും ആകർഷിക്കുന്ന രീതിയിൽ ഉള്ള വാക്കുകളാണ്. ഒരു സെൻറ്റൻസിൽ തന്നെ ഉള്ള കവിതയിൽ ഒരുപാട് അർത്ഥങ്ങളുണ്ട്, അർത്ഥതലങ്ങളുണ്ട്. അപ്പോൾ ആ തുക്കാറാമിൻ്റെ ആ പോയറ്റിൻ്റെ കാവ്യാംശത്തിൻ്റെ വ്യാഖ്യ ചെയ്യുന്ന പോലെ സ്ത്രീയെ സമൂഹം അറിയണം, മനസ്സിലാക്കണം, കേൾക്കണം എന്നൊക്കെ ഒരു ആഗ്രഹത്തോടെയാണ് ഈ ബേജഗ കവിത അവസാനിക്കുന്നത്. അപ്പോൾ അനാമിക ഈ ബേജഗ കവിതയിൽ പറയുന്നത് സ്ത്രീക്ക് സമൂഹത്തിൽ ഒരു സ്ഥാനവും നമ്മൾ കൊടുക്കുന്നില്ല, മുടിക്ക് കൊടുക്കുന്നത് നഖത്തിനും കൊടുക്കുന്ന പോലെയാണ്. അതാത് സ്ഥാനത്ത് നിന്ന് എന്തെങ്കിലും അഭിപ്രായം സ്ത്രീ പറയുകയാണെങ്കിൽ പൊഴിഞ്ഞുപോയ മുടിയും വെട്ടിയ നഖത്തിനെയും പോലെ നമ്മൾ ആറ്റിക്കളയും, നമുക്ക് വളരെ അവജ്ഞയോടെ നമ്മൾ എടുത്തു കളയും. അതല്ല, അതാ പുരുഷൻ പറയുന്ന മാതിരി ഒരു ലിമിറ്റിൽ ജീവിക്കുകയാണെങ്കിൽ, പുരുഷൻ പറയുന്നത് അനുസരിച്ച് ജീവിക്കുകയാണെങ്കിൽ അതിന് മുടിക്ക് തലയിലുള്ളപ്പോൾ എത്ര നമ്മൾ കെയർ കൊടുക്കുന്നു, നഖം നമ്മുടെ കയ്യിലുള്ളപ്പോൾ നമ്മൾ എത്ര അതിനെ കെയർ ചെയ്യുന്നു, അതുപോലെ സ്ത്രീക്കും കിട്ടും. അതല്ല, സ്ത്രീയുടേതായ ഒരു അസ്തിത്വം കാണിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ തീരുമാനങ്ങളോ അഭിപ്രായങ്ങളോ പറയാൻ തുടങ്ങുകയാണെങ്കിൽ വോ ബേജഗ ഹോ ജായേഗി. അതാണ് കവിത പറയുന്നത്. സ്ഥാനം തെറ്റിയാൽ സ്ഥാനം ഇല്ലാതാകും, സ്ഥാനഭ്രഷ്ടമാകും.